एबीपी माझाच्या बातमीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. एसआयआर मधील गोंधळ समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाच्या बीएलओंना महत्त्वाच्या सूचना. एसआयआरची कामं राजकीय पक्षांच्या कार्यालयात करू नका असं राज्य निवडणूक आयोगानं सर्व बीएलओंना ठणकावलंय. एबीपी माझानं राज्यातील विविध शहरांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यालयात एसआयआरची कामं सुरू असल्याचा प्रकार समोर आणलेला होता. नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळाविरोधात आता पालक थेट हायकोर्टात धाव घेणार आहेत. पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे. या याचिकेमध्ये राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएला पक्षकार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान 13 जुलैला नीटच्या अधिकृत वेबसाईटवरती आर्यनला ओएमआर शीटमध्ये तब्बल 720 गुण 707 गुण मिळालेले होते आणि या गुणांनुसार आर्यन संपूर्ण देशामध्ये पहिल्या 10 मध्ये आला होता. सर्वत्र त्याचं अभिनंदन देखील करण्यात आलं. मात्र 16 जुलैला जेव्हा निकाल लागला तेव्हा आर्यनला नवीन ओएमआर शीटमध्ये केवळ 217 गुण दाखवण्यात आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आधीच नीट पेपर फुटी विरोधामध्ये देशात वातावरण पेटलेलं असताना आता फेरपरीक्षा घेण्यात आली आणि त्यांच्या निकालामध्ये देखील घोळ झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय. नीट फेरपरीक्षेतील निकालातील गुणांच्या तफावतीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. आता एक मुलगी मला वडवणीत पण भेटली, आता बीडमध्ये 2 मुलं भेटलीत. मी काल एक जणांचं आणखी गौत्यांचं पण ट्विट केलेलं. असे एवढे विविध प्रकार झालेत. त्याच्या शासन गंभीर पाहिजे. पहिल्या प्रकारासाठी शासनाला राजीनामा द्यावा. प्रधान मंत्री आहेत आमचे चैतन्य, त्याच्यामुळे आंदोलन केलं तर आंदोलनकर्त्याला उचलून नेलं. ही बाब कितपत लोकशाहीला शोभणारी आहे मला माहीत नाही. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय पथक लातूरमध्ये ठाण मांडू नये. शासकीय विश्रामगृहात तात्पुरतं कार्यालय उभारून पथकानं तपासाची सूत्र हाती घेतली आहेत. या प्रकरणात शिवराज मोटेगावकर, सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या पुढील संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेतला जातोय. पेपर विक्री प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाणीचा तपास करण्यासाठी अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान काल सीबीआयच्या पथकानं आरसीसी कोचिंग क्लासमध्ये साधारण 3 ते 4 तास चौकशी केली आहे.